त्याच्या गाडीला काय झालं काय होतं त्याच्या गाडीला काय होतं. चला मित्रांनो, आता जायचं आहे आपल्याला भुरकवाडी किंवा नवीन आंदेगावच्या महादेव मंदिराकडे. ज्या ठिकाणी महादेव मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, महादेव मंदिर कशासाठी या ठिकाणी स्थापना केलेली आहे, किंवा महादेव मंदिरापासून त्या उंचावर गेल्यानंतर आपल्याला 4 गावं दिसत असतात. ते कोणकोणती 4 गावं आहेत हे आज आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला नवीन रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा मित्रांनो, सर्वांना शुभ प्रभात, शुभ सकाळ. तर मी आता आलेलो आहो या ठिकाणी. बघा, आमच्या पाठीमागे जे तुम्हाला दिसते जे माळ आहे, आमच्या आंदेगाव भुरकवाडी येथला माळ आहे. तर अशा पद्धतीनं फारच चांगला नजारा आहे. त्याच्यासाठी बाहेर तुम्हाला खास अशा पद्धतीनं क्षण दाखवण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहो मित्रांनो. पाहू शकता. तर या ठिकाणी पाठीमागे जे दिसते ते एक आमच्या गाव आहे. ते गाव तुम्हाला लांब आहे, ते दिसणार नाही बहुतेक. तिकडल्या साईडला गाव आहे आणि गावाच्या बाजूला एक असा छोटासा चांगला एक मोठा संगीन एक माळ आहे. माळ टेकडी फार चांगली आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर माणसाचं मन सकाळी सकाळी फार प्रसन्न होत असते, मन शांत होत असते. त्याच्यामुळे थोडंसं कधीतरी अशा पद्धतीनं बाहेर यावं वाटते आणि मी येत असतो. तर पाहू शकता. तर या ठिकाणी जे दुसरा पलीकडचा मार्ग आहे, तो जो मार्ग आहे ते हिमायतनगर बायपास आहे. आणि हिमायतनगरला जाण्यासाठी एक बायपास म्हणून सरकारने एक नवीन या ठिकाणी या साईडने माळच्या साईडने रस्ता काढलेला आहे. तो तुम्हाला पारडीकडे किंवा कोकातांड्याकडे सुद्धा जाता येते. तर या ठिकाणचा जो नजारा आहे तर पाहण्यासाठी फारच दृष्टिकोन चांगल्या पद्धतीनं असताना दिसतो. तर तुम्हाला अजून यासाठी पाहायचं असेल तर तुम्हाला दाखवू शकतो. वरच्या साईडला जे दिसते ते या ठिकाणी महादेव मंदिराचं देवस्थान आहे. आणि त्याचबरोबर आता जी इकडच्या साईडचे जे वातावरण आहे फारच विलक्षण आहे. आणि आमचे भाऊ माझ्या संग इथं आलेले आहेत. चला, तर आता या ठिकाणी एक महादेव मंदिर आहे. ते महादेव मंदिर पाहण्यासाठी किंवा एक महादेवाची पिंड आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला मी नेत आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कशा पद्धतीने या ठिकाणचा नजारा आहे, कसं काय वाटलं काय नाही ते. पाच समोरचं तुम्ही पाहू शकता. एक क्षण फारच महत्त्वाचा आहे. आणि अशा पद्धतीनं आमच्या आंदेगावामध्ये असणारं एक छोट्याशा गावामध्ये तर इतकं विलक्षण असणारे क्षण आहे. तर अशा पद्धतीनं तर पहावरती जाण्यासाठी फार म्हणजे उंचावर जावं लागते. आणि दगडे वगैरे बरेच काही या ठिकाणी माळ मंड्यावर असतात. आणि सर्वसामान्य जनतेला ह्याच्या ठिकाणी चढणं म्हणजे एक धक्कादायक आहे. आणि आमच्यासारख्याला सुद्धा या ठिकाणी दम येतो. म्हणजे तुम्ही
अजून पण खूप लांब आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता खालचा नजारा या ठिकाणी. तर फारच विलक्षण आणि खूप खोल दऱ्यामध्ये दिसतो. कारण खूप उंचावर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. चला पुढे जाऊया. तर फायनली या ठिकाणी आपण उंचावर आलेलो आहोत. तर चलता असं फार या ठिकाणी खूप चालावं लागते, कारण की खूप उंचावर या ठिकाणी उंचाचा भाग आहे. तर असा नजारा पाहणं म्हणजे प्रत्येकांना एक थोडंसं भाग्यच लागते. आणि या ठिकाणाहून आपल्याला संपूर्ण जे तालुका हिमायतनगर आहे त्या हिमायतनगरचा सुद्धा नजारा या ठिकाणी आपल्याला दिसत असतो. तर बघा, तर फायनली मित्रांनो, हे जे मंदिर आहे छोटंसं देवस्थान आहे. तर आम्ही आंघोळ वगैरे केलं नसल्याकारणाने तुम्हाला झूम करून दाखवू शकतो. तर हे महादेवाची पिंड आहे. तर इथं आणून ठेवले आहेत. आणि दर श्रावण सोमवारमध्ये आणि श्रावण सोमवारच्या महिन्यामध्ये या ठिकाणी भंडारा वगैरे पंगत होत असते. तर या ठिकाणाहून तुम्हाला दाखवू शकतो. इथून काय दिसणार नाही आपल्या कॅमेरामध्ये. ते गाव आहे. तर या ठिकाणी हे जे गाव तुम्हाला दिसते हे गावचे पारडी आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी झाल्यानंतर हे दुसरं गाव आहे. ते इथून हे जे टोक दिसते त्या ठिकाणी टावर दिसू शकत नाही आपल्याला. हे टावर दिसतात ते हिमायतनगर आहे. आणि आमचं गाव आहे ते तशी जवळ लागून आमचं गाव आहे याच्या पाठीमागे. आणि याच्यानंतर एक आहे दुसरं गाव आहे. तर या ठिकाणी पाहू शकता हे जे गाव आहे ते आंदेगाव आहे. आणि इथंचे याच्या पाठीमागे जे गाव आहे ते आमचं गाव आहे. आणि त्या ठिकाणी जे आहे ते हिमायतनगर आहे. आणि अशा ठिकाणी भाऊच्या पाठीमागे आहे ते पारडी. अशा पद्धतीने या ठिकाणीच्या बाजूने बरेच काही गावं दिसतात. इतक्या उंचावर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मित्रांनो. तर सांगायचं इतकंच आहे की जीवनामध्ये माणसाचे जे आनंद असतात ते व्यक्त करावे. कारण की जीवनामध्ये पाहणं हे तेवढंच जीवनाला एक आल्हाददायक जीवन असते. कारण 80% माणूस ज्ञान हे पाहण्याने घेत असतो, डोळ्याने घेत असतो. आणि डोळ्याचा आनंद म्हणजे मनाचा आनंद असतो. आणि मनाचा आनंद म्हणजे जीवनाचा एक उद्धार असतो. आणि प्रत्येक क्षणी जावं आणि पाहावं. कारण की टायमातला टाईम ॲक्सेप्ट करून या ठिकाणी ज्याने माणसाने जितका वेळ होईल तितका वेळ आपण या ठिकाणी कशाला अशा पर्यटन स्थळाला म्हणा किंवा बाहेर म्हणा कुठं तरी दिला पाहिजे. ते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर तुम्हाला कसं काय वाटतं या ठिकाणचा क्षण, या ठिकाणचा नजारा आणि असेच या ठिकाणी पाहण्यासाठी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हां, या ठिकाणी एक महादेव आहे. हे जे आहे ना हे पहिला महादेव आहे. मग त्याच्यानंतर ते इथं मांडलेलं आहे समजा. पुन्हा पहिला हेच होय. आधी येतशीच करत होते समजा सर्व काय ते. म्हणून इथं पत्र वगैरे टाकून पुन्हा इकडे तयार केले. तर मित्रांनो, आता आम्ही चालले आहे बॅग म्हणजे घराकडे पुन्हा चाललेले आहोत. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने भरमसाठ मोठे या ठिकाणी दगड आहेत जे पूर्वीचे त्याचं घर्षण होऊन या ठिकाणी असे वरती या ठिकाणी आलेले आहेत. जाण्यासाठी पण जे मार्ग आहे फारच कठीण आहे. तरी पहिल्यापेक्षा हा सुलभ झालेला आहे. कारण की बरेच व्यक्ती या ठिकाणी येत आहेत JCBनं केला. पण पूर्वी ज्यावेळेस पाहिलं असता तर या ठिकाणी फक्त पाऊलवाट म्हणून होती. आणि पाऊलवाटसुद्धा अशी अतिशय कठीण अशी होती. पुन्हा या ठिकाणी थोडासा विकास माणसाच्या श्रमातून म्हणा, त्यांच्या कार्यातून म्हणा, त्याच्या कष्टातून म्हणा, त्यांच्या आर्थिक निधीतून म्हणा या ठिकाणी त्यांनी रस्ता करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आणि अशा पद्धतीने आपण घराकडे जात आहोत. तर हे जे या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण पाहून माणसाचं मन एक अतिशय आनंदित होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच टायमाला सकाळी म्हटले की एकदम
जे दिवसभरांचा मूड आहे तो अतिशय फ्रेश मागे जे दिसते हे थोडं निसर्गाचं उत्खनन झालं आहे. निसर्गाचं उत्खनन आणि मानवी जीवनाचा विकास ह्या दोन गोष्टी कुठेतरी एकमेकाला जोडल्या जात असल्या कारणाने आता हे साहजिकच आहे. सरकारी असेल किंवा खाजगी असेल, या दोन्ही माध्यमातून निसर्गाचं उत्खनन होत आहे. याच्यामुळे पर्यावरणाचा कुठं ना कुठंतरी जमिनीचा म्हणा, पर्यावरणाचा म्हणा, ऱ्हास होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु कारण कॅमेरा समोरचा आहे मागचा, समोरचा आहे. असं करा, असं इकडं आपल्याकडे कर का, आपल्याकडे दोघं